घटना पुढे गेली आणि आता जिथे मतमोजणी पुढे जिथे निवडणुका रद्द झाल्या होत्या तिथल्या उमेदवारांचा खर्चाचा प्रश्न आणि अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत आणि त्यामुळे गोंधळात गोंधळ वाढत चाललाय. मी काल पण बोललो, काय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगाला मला वाटतं की त्यांच्या अकलेचे दिवाळीच निघालेत असं म्हणायला हरकत नाही. असं विवेक शून्य, कुठलाही म्हणजे अज्ञान आहे का यांचं. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक निवडणुका झाल्या पण एवढा गोंधळ आणि पोरखेळ कधीच झालेला नव्हता. पण आज पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये हा धिंगाणा दिसतोय निवडणुकीचा. धिंगाणाच म्हणेल मी. काय काय लोकांच्या भावनेशी, उमेदवारांच्या, जनतेच्या भावनेशी खेळ करण्याचा प्रयत्न हा सगळा सुरू दिसतोय. मुळात जर निवडणुका तुम्ही ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला त्यावेळेस कुणाच्या दबावामध्ये तुम्ही घाईघाईने तारखा घोषित केल्या, कार्यक्रम घोषित केला. सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की 50% वर कुठलंही आरक्षण जाता कामा नये. आणि हे असताना निवडणूक आयोगाने 50% वर आरक्षणाच्या मर्यादा पाडल्या नाहीत आणि त्याबरोबरच हा कार्यक्रम घोषित करत असताना त्यांनी ती जी काही अट घातली की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून निवडणुका घेत आहोत. कोण सांगितलं तुम्हाला? तुम्हाला ही अक्कल नव्हती काय? अकलीचे तुमच्या दिवाळी निघालेत राज्य निवडणूक आयोगाच्या. कोण बसवलेत तिथे? हा लोकांना वेटीस धरणं, लोकांना या सगळ्या 7-8 वर्षांनी निवडणुका होत आहेत आणि त्याही व्यवस्थित न करणं हे मला वाटतं राज्य निवडणूक आयोग आहेच पण त्याबरोबर राज्य सरकार सुद्धा जबाबदार आहे. आणि आज या निवडणुका आता 20 तारखेपर्यंत, उद्या ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्यास कोण जबाबदार? या हॅक करता येतात हे आता अमेरिकेने सिद्ध करून दाखवलं आहे. या सगळ्या मशीन हॅक करता येतात, ईव्हीएम हॅक करता येतात. करा तुमच्या मनाप्रमाणे. निवडणुका घेतात कशाला? घोषणा करून टाका भारतीय जनता पक्षाचे सत्ताधाऱ्यांचे लोकांना की तुम्ही विजयी झालात, काउंटिंग न करता, निवडणुका न घेता, मतदान न घेता. हा आवाजवी खर्च कशाला करताय? जर तुम्हाला हे सगळं 15 दिवस, 20, आता 18 दिवस जे मिळत आहेत आणि यातून लोकांचा विश्वास राहील कसा? त्यामुळे मला वाटतं की या सगळ्या प्रक्रियामध्ये निवडणूक आयोग दोषी आहेत, तेवढाच राज्य सरकार पण दोषी आहेत. हे काही म्हणू दे, हे सत्ताधारी जे काही मंत्री बोलतायत, मुख्यमंत्री बोलतायत, बाकीचे लोक बोलतायत, हे सगळं मिलीभगत आहे या दोघांच्या. कारण निवडणूक आयोग आता स्वायत्त राहायला दिसतच नाही. तो सरकारच्या इशाऱ्यावर चालणारा निवडणूक आयोग झालेला आहे. सरकार म्हणेल ते निवडणूक आयोग करेल. एवढी विश्वासार्हता, अविश्वास या निवडणूक आयोगावर देशामध्ये कधीही निर्माण झाला नाही. पण प्रत्येकाच्या तोंडात हा हे दिसतोय. काल देशाचे निवडणूक आयोग सांगितलंय, केंद्रीय निवडणूक आयोगाचे ज्ञानेश कुमारने की जगात भारतामधल्या निवडणुका या स्वच्छ आणि पारदर्शी होतात, प्रामाणिकपणे होतात. अरे लोक थुकतात सगळी. जी चर्चा बघा सगळ्या मीडियामध्ये किंवा लोकांमध्ये जाऊन बघा, तुमच्यावर किती मोठा आक्षेप आणि अविश्वास निर्माण झालेला आहे. हे यापेक्षा दुर्दैव भारतामध्ये कधीही आम्ही पाहिला नाही. किमान त्यांनी तरी स्वतःची स्वायत्तता ठेवली तर तुमची नाव मोठी झाली असती. पण आज मात्र कुठेही पारदर्शी या निवडणुका होताना दिसत नाहीत. याचाच अर्थ असा आहे की आता लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि लोकशाही बरोबर आता हुकुमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू झाली आहे. हेच आता दिसते आहे. या निवडणुकीचा तारखा लांबणं हे निवडणूक आयोगाचं अपयश आहे आणि राज्य सरकार सुद्धा जबाबदार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकाऐवजी मनपा निवडणुका घेतली जाईल अशी एक चर्चा सुरू आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये 2 टप्पे करून जिथे आरक्षण 50%च्या आतमध्ये ते पहिल्या टप्प्यात आणि जिथे आरक्षण 50%च्या वरती ते दुसऱ्या टप्प्यात, म्हणजे आणखी वाढतच चाललंय. नाही, मग 27% आरक्षण मिळवून दिल्याचे आता बावनकुळे साहेब म्हणत होते. आमच्या सरकारने 27% आरक्षण दिलं. आमच्या सरकारने 27% ओबीसींना आरक्षण दिलं. कुठे आहे ते आरक्षण? कोणी घालवलं आरक्षण?
ज्या वेळेस आम्ही निवडणुका लांबणीवर टाकल्या, इम्पेरियल डेटा गोळा केला, पांढरा आयोग केला, त्यावेळेस आमच्यावर आरोप केला गेला की ओबीसीचं आरक्षण घालव म्हणून. आज कोणी घालवलं? काही ठिकाणी 0 जागा येणार आहेत ओबीसीच्या, काही ठिकाणी 2च जागा येतील जिल्हा परिषदेमध्ये. नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये एकही जागा ओबीसी साठी राहणार नाही. कोण जबाबदार याला? हे नालायक सरकार जबाबदार नाही. त्यामुळे तुम्ही कोणावर आरोप करत असताना वस्तुस्थिती मांडली पाहिजे. कोर्टाने आदेश दिला निवडणुका घ्या, पण तो त्याचा नीट अभ्यास तरी करायला पाहिजे. त्यांच्याकडे वकील नाही. काल सुद्धा या 20 दिवसानंतर मतमोजणी करा म्हणून सांगितलं, त्यावेळी सरकारने आपली बाजू का नाही मांडली? कारण त्यांना तेच हवं होतं, ईव्हीएम हॅक करून, गडबडी करून, काही असेल नसेल करून. कारण यांच्या पायाखालची वाळू सरकली होती, लोकांचा रिस्पॉन्स नव्हता. पैशाच्या भरोशावर अनेक ठिकाणी प्रचंड पैशाचा वापर केला, पकडले गेले सत्ताधारी पक्षाचे लोक, आणि त्या पैशातून निवडणुका जिंकण्यासाठी त्याला कसरत करावी लागली, तरीही अपयश यश मिळत नव्हतं. म्हणूनच या निवडणुका लांबणीवर टाकल्या आणि ईव्हीएम मध्ये गडबड करून. कसं म्हणू शकतात की आम्हाला 175 निवडणुकीच्या 3 दिवसाच्या अगोदर आम्हाला महानगर परिषदेच्या 175 जागा भारतीय जनता पक्ष जिंकणार, हा अंदाज वर्तवला गेला भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या अंतर्गत सर्वेमध्ये. आता 268 जागांमध्ये 175 जागा ते जिंकत असतील, याचा अर्थ बाकीच्याला काय मिळणार? म्हणजेच हे फिक्सिंग आहे, आणि ह्या फिक्सिंग मध्येच त्यांनी ते त्या पद्धतीचा सर्वे लोकांना मूर्ख बनवण्यासाठी दाखवला आहे. हे आत्ताच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुकांच्या मतमोजणीच्या माध्यमातून दिसत आहे. राजकीय नेत्यांना काय वाटतं, यापेक्षा कायदा काय सांगतं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे, अशी भूमिका निवडणूक आयोगातल्या काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती सांगितली. कोण ज्येष्ठ अधिकारी? कोण बसले आहेत तिथे? सहाय्यक निवडणूक आयुक्त कोण बसले आहेत? आम्हाला नाव नाही घ्यायचं आहे. अतिरिक्त निवडणूक आयोग बसवला आहे तो कोण आहे? कुणाचा व्यक्ती आहे? कुणाच्या आदेशाचे मंत्रालयातील वाट पाहतोय आणि कुणाच्या आदेशानं तो आदेश काढतोय आम्हाला माहिती आहे. आज आम्ही बोलणार नाही, परंतु हे सगळं आम्हाला माहिती आहे. काल बाळासाहेब आमचे थोरात म्हणाले की तिकडे टाईप होतो आणि इकडे प्रोग्राम येतो. आम्हाला माहित आहे सगळं. त्यामुळे तुम्ही काय हे म्हणू शकत नाही. तुम्हाला स्वतःला जर तुमची बुद्धी शाबूत होती, त्याचा नीट अभ्यास करायला पाहिजे होता सर्वोच्च न्यायालयाचा, आणि मग निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या. उद्या जर 2021 प्रमाणे 379 जागा त्यावेळेस खाली झाल्या होत्या, फुकट निवडणुकीचा खर्च गेला, उमेदवारांचा खर्च गेला, ओबीसी लोकांचा खर्च गेला, पुन्हा हीच परिस्थिती आता आली असती. काही ठिकाणी पुन्हा येणार कोणी कोर्टात गेल्यावर. नगर परिषदेमध्ये अतिरिक्त जे काही आरक्षण आहे त्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह आहेच आता झालेल्या निवडणुकीमध्ये. हे आता हा वेगळा विषय नव्याने येणार आहे. हे सर्व गोंधळ काय म्हणजे पहिल्यांदा का होतो आहे याचा आत्मचिंतन सत्ताधाऱ्यांनी केलं पाहिजे असं माझं मत आहे. अतिवृष्टीचे अहवाल जे आहे ते केंद्राकडे पाठवलेल्या याची माहिती आहे. काल लोकसभेत हा मुद्दा आला. केंद्रीय कृषी मंत्री ज्यावेळेस बोलतात की अतिवृष्टीच्या संदर्भातला राज्य सरकारकडे प्रस्तावच नाही, म्हणजे हे सरकार आहे कुठे? शेतकऱ्यांसाठी सरकार आहे? शेतकऱ्यांच्या काही शेतकऱ्यांना साठी यांच्या संवेदना शिल्लक राहिल्या आहेत? शेतकऱ्याप्रती याचं प्रेम काय राहिलं आहे? यांनी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं आहे. कुठे झोपले ते? हे कुंभकर्णासारखे झोपले आहेत का? एवढं मोठा नुकसान होऊ नये जर केंद्राकडे प्रस्ताव केला नसेल, मागणी गेली नसेल, तर मला वाटतं हे सरकार केवळ बेमानी करून निवडणुका जिंकणं, सत्तेची खुर्ची उभवणं आणि जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणं एवढंच यांचं काम आहे. या पलीकडे या सरकारला आता दुसरं काम राहिलेलं नाही. महात्मा फुले अगदी पोलीस कंप्लेंट देण्या इतपत नामुष्की आली. वा, कारण पुरोगामी विचाराचे जे महामानव होऊन गेले, स्त्री शिक्षणाच्या जनक आणि सामाजिक समरसता या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण करणारे जनक, शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रखरपणे लढणारे जनक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं नाव महाराष्ट्राच्या इतिहासात आहे. फार मोठं नाव आहे.
ज्या ज्योतिबांनी छत्रपती शिवरायांची समाधी शोधून पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली, त्या महात्म्याच्या वर असलेल्या डॉक्युमेंटरीची फाईलच गायब होत असेल तर हे राज्य, मला वाटतं की छत्रपती शिवराय केवळ नाव घेतात पण फुले, शाहू, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालत नाही, तर कदाचित हे नथुराम गोडसेच्या विचाराने हे राज्याला पुढे नेण्याचा यांचा प्रयत्न असेल. म्हणून अशा फाईली गायब होतात, गाढ होतात. हे पोलिसांचा म्हणजे बघा, दोनही गोष्टी, एक तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंची फाईल गायब होणं आणि त्या संदर्भात तक्रार देणं, म्हणजेच एकूणच राज्यात काय काय भविष्यात गायब होईल याचे हे संकेत आहे. जवाहरलाल नेहरू यांना सरकारी पैशातून आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. याच्या काळात मोर्चे काढू शकणार आहे का लोक, हा पण प्रश्न आहे आपल्याकडे. आता आचारसंहिता असली म्हणून अधिवेशनच पुढे न्यायला पाहिजे होता. आम्ही कुठं काय म्हटलं, नाहीतरी कशाला हे 5 दिवसाचं सोंग 7 दिवसाचं सोंग करण्याची गरज आहे. नागपूरचं अधिवेशन किमान 3 आठवडे तरी चालायला पाहिजे, परंतु ते दुर्दैवानं ते होत नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर लोकांना मोर्चे काढण्यासाठी, मला वाटतं की आचारसंहितेचा संबंध मोर्चाशी येऊ नये, येता कामा नये. लोकांचे प्रश्न आहेत, सुटत नाही, सरकार सोडवत नाही. फक्त निवडणुका घेणं आणि सत्तेत, मी सांगितलं, केवळ सत्तेसाठी जगणं एवढंच या सरकारचं काम आहे. म्हणून जनतेचे पुष्कळ प्रश्न हे हवेत आहेत, वाऱ्यावर सोडले आहेत. त्यामुळे मोर्चेकऱ्यांना कोणी अडवण्याचं काम करू नये. सरकारची नामुष्की होते म्हणून काहीतरी कारण सांगून, निवडणुकीचं कारण सांगून मोर्चे काढण्यासाठी किंवा आंदोलन करण्यासाठी बंदी घालणं म्हणजेच लोकशाहीवर यांचा विश्वास नाही आणि पितळ उघडं पडतं. म्हणून जनतेच्या दरबारात अशा प्रकारे अडथळे येता कामा नयेत, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. जवाहरलाल नेहरू यांना सरकारी पैशातून बाबरी मस्जिद बांधायची होती, मात्र त्याला कुठेतरी सरदार वल्लभभाई पटेल यांनी विरोध केला, असं राजनाथ सिंह म्हणाले. राजनाथ सिंगचं डोकंच आता सध्या ठिकाणावर नसल्यासारखं वाटतंय. कारण यामध्ये कुठून अभ्यास करतात हे लोक, काय करतात कोणाला ठाऊक. अरे तुम्ही एकीकडे जरा तुमच्याच याचा शाहनवाज हुसेनचं भाषण पार्लमेंटमध्ये ऐका, काय बोलले होते ते. मग तुमच्यामध्ये ते एक बोलतात, तुमच्याच पक्षाचे ते नेते होते भारतीय जनता पक्षाचे शाहनवाज हुसेन यांचं भाषण काढा. नेहरूंनी काय केलं ते म्हणतात, बाबरी मस्जिद पाडायसाठी किंवा त्या ठिकाणी नेहरूंची भूमिका त्यावेळेस बाबरी मस्जिदीच्या विरोधात होती असं म्हणतात. मला हे कळत नाही. आणि हे म्हणतात की राम मंदिराच्या विरोधात होता. नेमकं तुमच्या मनात काय आहे आणि तुम्हाला काय सांगायचं आहे हेच कळत नाही. त्यामुळं हे केवळ मंदिर मस्जिद, भारत पाकिस्तान, हिंदू मुस्लिम या भोवतालच लोकांना फिरवत ठेवतात. हा देश जगामध्ये महिलावरील अत्याचारामध्ये क्रमांक 1 वर गेलेला आहे. हे दाखवत नाही, हे सांगत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये हा देश जगामध्ये सर्वात 1 नंबरवर गेलाय, हे सांगत नाही. बेरोजगारीमध्ये हा देश जगात 1 नंबरवर गेलाय, हे सांगत नाही. आणि हे सांगतात राम मंदिर, बाबरी मस्जिद, हिंदू मुसलमान एवढ्यावर त्यांना फिरवायचा आहे. देश खड्ड्यात गेला तरी चालेल. हिंदूंची मतं मिळवण्यासाठी ही बनवाबनवी आहे. हिंदूशी सुद्धा यांना काही देणं घेणं नाही. हो, आज संजय राऊत राज ठाकरेंची भेट घेणार आहे. राजकीय चर्चा करून हा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांना म्हणजे दिल्लीपर्यंत घेऊन जाणार आहे की मनसेला महाविकास आघाडीमध्ये सोबत घ्यायचं, अशी माहिती. मला हरकत नाही. काय शेवट त्यांचं मत काय आहे, हायकमांडचं मत काय आहे यावर चर्चा होईल. चर्चा झाल्यानंतर निर्णय होईल. आम्ही सुद्धा हायकमांडच्या निर्णयाचीच वाट बघतोय. तो आम्हाला अधिकार नाही. हायकमांडनी सांगितलं की करा, नाही म्हटलं तर नाही. तर शेवट त्यांना विचारूनच आम्हाला हा बाकी निर्णय घ्यावा लागतो.